ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील तिन्हात नाका परिसरात फुटओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेला वाढदिवसाचा बॅनर अचानक कोसळून एका धावत्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। हा बॅनर फुटओव्हर ब्रिजवर कोणाच्या परवानगीने लावण्यात आला होता आणि तो कोणत्या सुरक्षिततेच्या निकषानुसार उभारण्यात आला होता याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। सार्वजनिक रस्ते आणि पादचारी पूल हे नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी असून प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे बॅनर लावणं धोकादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते। दरम्यान या घटनेनंतर शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। संबंधित दुचाकीस्वाराची मी मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोहोचवणे हा आमचा हेतू नव्हता। भविष्यात बॅनर लावताना सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल असं त्यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे। दरम्यान या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर्स विरोधात कारवाई सुरू केली आहे। नमस्कार, मी सुनील चौधरी, शिवप्रताप सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, शिवसेना प्रणित। माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोहोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल। पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।